नमस्कार मित्रांनो, स्पर्धा पंच युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, सध्या होमगार्डवरती 2026 बद्दल भरपूर पोस्ट व्हायरल होत आहे, की ज्यामध्ये सांगण्यात येत आहे की पेपर होणार नाही. 10वी पास आणि त्यामध्ये सांगण्यात येतं की फिजिकल टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टेस्ट, मेडिकल टेस्ट अशा प्रकारचे फक्त एक्झामची प्रक्रिया राहणार आहे. त्यामध्ये लेखी परीक्षा नाही, अशी संभाव्यता जास्त असलेल्या पोस्ट व्हायरल होत आहे. तर मित्रांनो, ही खरी अपडेट आहे. पण ॲक्चुअली सोशल मीडियावर आणि अनेक न्यूज पोर्टलवर होमगार्ड भरतीची चर्चा सुरू झालेली आहे. पण अजूनही सरकारकडून अधिकृत जाहिरात आलेली नाही मित्रांनो. मात्र मागच्या भरतीप्रमाणे यावर्षीही मोठी भरती येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. जर आपण होमगार्ड अ, जे होमगार्ड भरतीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो, त्यावरती जर आलो, तर आता आपल्याला 2026 मधील कोणतीही अपडेटेड भरती इथे असलेली पाहायला भेटत नाही. तसेच फक्त इथे महाराष्ट्र राज्य 2025 ची जी होमगार्ड नोंदणीची जी लिंक होती तीच सध्या इथे दिसते. 2026 साठी कोणतीही लिंक अजून जनरेट झालेली नाही. तर मित्रांनो, अशा पोस्ट व्हायरल होत आहे, पण सध्या अपडेट आलेली नाही. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे YouTube चॅनलवर पेपर नाही असा दावा केला जात आहे. तुम्ही ते पाहतच आहात. मागील महाराष्ट्र होमगार्ड भरतीमध्ये मुख्य भर हा फिजिकल टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वर होता. त्यामुळे यावेळीही लेखी परीक्षा नसण्याची शक्यता खूप जास्त मानली जात आहे. या भरतीसाठी साधारणपणे 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. वयोमर्यादा साधारण 20 ते 50 वर्षापर्यंत असू शकते. जिल्ह्यानुसार नियम बदलू शकतात. तर मित्रांनो, जर आपली जर लेखी परीक्षा होणार नसेल, तर मित्रांनो आपला मित्र असेल किंवा कोणी पै-पाहुण्यातला असेल, तर मित्रांनो त्याला सोबत घ्या. त्याचीही तयारी करा आणि होमगार्ड ही पद कसं आहे मित्रांनो, तुम्हाला तुमच्या गावात राहून जॉब करता येतो. तुम्हाला तुमचा शेती असेल, जोडधंदा असेल, दूध डेअरी असेल, असे बाजूचे धंदे करत तुम्हाला हा जॉब करता येतो. तर तुम्हाला डेली वेजेसवर पण पेमेंट भेटतं. जर पेमेंट सॅलरी स्लिपबद्दल होमगार्डच्या कोणालाही काही शंका असेल, तर आपल्या या स्पर्धा पंच या चॅनलवरती एक व्हिडिओ हे झाले असेल. मी तुम्हाला तो मध्ये तुम्हाला त्याची लिंक देईल. तर मित्रांनो, ते पाहून घ्या. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे, की भरती होणार कधी आहे? तर सध्या अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. पण राज्यात आधी हजारो रिक्त जागांबाबत चर्चा झाली होती. जिल्हानिहाय भरती प्रक्रिया सुरू होण्याचे संकेत देण्यात आले होते. म्हणून ज्यांना होमगार्ड भरतीमध्ये जायचं आहे त्यांनी आतापासूनच तयारी सुरू करा. रनिंगचा प्रॅक्टिस करा मित्रांनो. सर्व डॉक्युमेंट रेडी आहेत का नाही ते रेडी ठेवा. 10वी मार्कची शीट तुमचा असणं गरजेचं आहे. आधार कार्ड, रहिवासी दाखला, फोटो आणि सही हे एवढंच तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, जर नसेल तर मित्रांनो तुम्ही पाहून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फेक व्हिडिओ आणि खोट्या जाहिरातीपासून सावध राहावा. ऑफिशियल नोटिफिकेशन आल्यानंतरच त्यावर अर्ज करा. ऑफिशियल महाराष्ट्राची जी लिंक आहे वेबसाईटची, होमगार्ड वेबसाईट आहे मित्रांनो, त्याची लिंक मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. तिथून तुम्ही पाहून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला मित्रांनो, तुम्ही जर होमगार्ड भरती सॅलरी स्लिपचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल, तर तुम्ही फक्त YouTubeला होमगार्ड सॅलरी टाका. हा जो व्हिडिओ येतोय तो मित्रांनो आपलाच आहे स्पर्धा पंचा. याच्यावरती क्लिक करा. याच्यामध्ये आपण सर्व काही डिटेल्स दिलेले आहेत मित्रांनो. होमगार्डच्या सॅलरीबद्दल सर्व डिटेल्स तुम्हाला इथे अवेलेबल आहे. तसेच मित्रांनो, एका म्हणजे माझ्या फ्रेंडची सॅलरी स्लिप सुद्धा मी इथे अ, ही केलेली आहे, पोस्ट केलेली आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपण कव्हर केलेलं आहे 5 वर्षानंतर पगार किती, महिन्याला किती पेमेंट आणि किती दिवस काम भेटणार, सुट्ट्या किती असणार, या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर मित्रांनो हा पण व्हिडिओ पाहून घ्या. धन्यवाद.